तुम्ही ग्रॅज्युएशन करत आहात आणि अजून सुद्धा एआय शिकत नसाल तर तुम्ही 2030 साठी रेडी नाही आहात. कारण 2030 मध्ये मार्केटिंग स्किल्स नाही, एआय पॉवर्ड मार्केटिंग स्किल्स लागणार आहे. आज मी तुम्हाला डाटासह दाखवणार आहे की हा बदल किती वेगाने होतोय. मॅकेन्सीच्या 2025च्या रिपोर्टनुसार एआय अडॉप्शन मार्केटिंग मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या सेक्टरपैकी एक आहे. PwCच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत एआय ग्लोबल जीडीपी मध्ये 15 ट्रिलियन्स पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन देईल. एआय ड्रिव्हन पर्सनलायझेशन मुळे कन्व्हर्जन रेट्स 35% वाढले आहेत. इंडियन D2C ब्रँड्स एआय बेस्ड रेकमेंडेशन्स इंजिन वापरून ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू 20 to 25% वाढवत आहे. ही थेरी नाही, ही मार्केट रियालिटी आहे. आज जर तुम्ही एआय शिकला नाहीत तर 5 वर्षांनी तुमच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त कमावेल, कारण त्याच्याकडे एआय असेल. एक्सपिरियन्स पेक्षा टूल्स जिंकतील. द बिग स्ट्रक्चरल शिफ्ट. ट्रॅडिशनल मार्केटिंग इज इक्वल टू क्रिएटिव्ह प्लस बजेट. एआय मार्केटिंग इज इक्वल टू डाटा प्लस प्रेडिक्शन प्लस ऑटोमेशन. 2030 मध्ये ऍड्स मॅन्युअली ऑप्टिमाइज होणार नाहीत. एआय कस्टमर जर्नी ट्रॅक करेल. ईमेल सिक्वेन्स बिहेवियर नुसार बदलतील. व्हिडिओ स्क्रिप्ट्स ऑडियन्स सेगमेंट नुसार होतील. मार्केटिंग रिॲक्टिव्ह होणार नाही, मार्केटिंग प्रिडिक्टिव्ह होणार आहे. दिल्ली एआय समिट 2026 मध्ये काही महत्वाचे पॉइंट्स. दिल्ली एआय समिट मध्ये 3 गोष्टी स्पष्ट झाल्या. फर्स्ट, हायपर पर्सनलायझेशन डिफॉल्ट होणार. जेनरिक ऍड्स एरा संपतोय. एआय प्रत्येक कस्टमरसाठी वेगळी मेसेजिंग तयार करत आहे. दुसरा, एआय प्लस रिजनल इंडिया इज इक्वल टू मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी. व्हॉइस एआय आणि रिजनल लँग्वेज ऑटोमेशनमुळे टायर 2 आणि टायर 3 सिटीज मध्ये डिजिटल सेल्स झपाट्याने वाढत आहे. थर्ड, सगळ्यात महत्वाचं, ह्युमन्स प्लस एआय हायब्रिड मॉडेल. एआय 80% काम ऑटोमेट करेल आणि 20% ह्युमन स्ट्रॅटेजी राहील. ज्याला एआय वापरता येईल तो स्ट्रॅटेजीज म्हणेल, ज्याला एआय येणार नाही तो एक्झिक्युटर राहील. 2030 मध्ये कॉन्टेंट तयार करणारे हजारो असतील, पण एआय इंटेलिजंटली वापरणारे फार कमी असतील. डिफरन्स इथेच तयार होईल. एआय मार्केटिंग शिकायचं असेल तर रॅन्डम टूल्स वापरून काही होणार नाही. स्ट्रक्चर्ड अप्रोच हवा. स्टेप 1, एआय लिटरसी. एआय कसं काम करतं, डाटा मॉडेल्स म्हणजे काय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, याबद्दल थोडंसं स्टडी करा. स्टेप 2, कोर डिजिटल फाउंडेशन्स. SEO, पेड ॲड्स, ॲनालिटिक्स, कन्व्हर्जन फनल सायकोलॉजी. एआय नॉलेज बेसिक मार्केटिंग शिवाय निरुपयोगी आहे. स्टेप 3, ऑटोमेशन आर्किटेक्चर. चॅटबॉट्स, ईमेल एआय, ॲड ऑप्टिमायझेशन एआय, प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस. स्टेप 4, डाटा इंटरप्रिटेशन स्किल्स. डाटा बघून स्ट्रॅटेजी तयार करणं ही 2030 ची प्रीमियम स्किल्स आहे. करिअर आणि बिझनेस इम्पॅक्ट 2030 पर्यंत कसा होईल ते आपण बघूया. ट्रॅडिशनल मार्केटर्स रिप्लेस होणार. एआय इंटिग्रेटेड मार्केटर्स प्रीमियम सॅलरी मिळवणार. फ्रीलान्सर्स एआय ऑटोमेशन वापरून 5x आउटपुट देतील. बिझनेसेस एआय टूल्स शिवाय कॉम्पिटिटर राहणार नाही. फ्युचर जॉब्स एआय मुळे कमी होणार नाहीत. एआय न येणाऱ्या लोकांची जॉब्स कमी होतील. एआय फ्युचर नाही, एआय फिल्टर आहे. जो शिकेल तो पुढे जाईल, जो इग्नोर करेल तो मागे राहील. तुम्ही कोणत्या बाजूने उभे आहात? जर तुम्हालाही स्ट्रक्चर पद्धतीनं एआय प्लस डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, थेरी नाही, रिअल टूल्स, रिअल प्रोजेक्ट्स, रिअल ऑटोमेशन सिस्टीम. डिजिटल मंत्राचा एआय मार्केटिंग प्रोफेशनल प्रोग्राम आहे. हा कोर्स सगळ्यांसाठी नाही. स्टुडंट्स जे फ्युचर रेडी स्किल शोधत आहे, बिझनेस ओनर्स ज्यांना बिझनेस ऑटोमेशन करायचं आहे, डिजिटल मार्केटर्स ज्यांना परफॉर्मन्स वाढवायचा आहे, फ्रीलान्सर्स ज्यांना खूप जास्त अर्निंग करायचं आहे. जर तुम्हाला 2030 मध्ये रिलेव्हंट राहायचं असेल तर आज डिसिजन घ्या. एआय शिकणं ऑप्शनल राहिलेलं नाही. अधिक माहिती आणि डिटेलसाठी आजच इन्क्वायरी करा. लिमिटेड बॅचेस आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.